चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. बेळगाव आणि खानापुरात पावसाचा कहर. बेळगाव जिल्ह्यावर पावसाने जोरदार धडक दिली असून गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः खानापूर तालुक्यावर पावसाचा सर्वाधिक मारा झाला असून अनेक ठिकाणी नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 1 ते 6 जुलै या अवघ्या 6 दिवसांत जिल्ह्यात 33.6 मिमी पावसाचा अंदाज असताना प्रत्यक्षात तब्बल 78.6 मिमी पाऊस झाला आहे. त्यात खानापूर तालुक्यात विक्रमी 264.2 मिमी पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस याच तालुक्यात झाला आहे. तुफानी पावसाने सोमवारी दिवसभर त्यानंतर मध्यरात्री उशिरापर्यंत शहर परिसरात मुसळधार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम दिसून आला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जुलै महिन्याच्या पहिल्या 6 दिवसात 78.6 मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस 134% आहे. पावसापेक्षा वादळी वारे असून त्यामुळे झाडांची पडझड झाली आहे. काही घरात आणि दुकानात पाणी शिरल्यामुळे लोकांची त्रेधा तिरपीट उडाली. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राच्या आकडेवारीनुसार 1 जून ते 6 जुलैदरम्यान बेळगाव जिल्ह्यात 182.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 179.5 मिमी या सरासरीपेक्षा 2% अधिक आहे. उद्या बुधवारी देखील शाळांना सुट्टीची घोषणा. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा यांच्यासाठी बुधवार 8 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदार यादी पडताळणीत अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई. बेळगाव दक्षिण मतदारसंघात बीएलओ अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणून त्यांना धमकावले जात असल्याचा निषेध करण्यात आला आहे. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार बीएलओ अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन अर्ज वाटप करणे, ते भरून घेणे आणि दररोज 20 अर्ज गोळा करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र काही पक्षांचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या कामाबाबत संभ्रम निर्माण करत असून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डमध्ये हेल्पलाईन केंद्रे सुरू करण्यात आली असून नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. उच्चाधिकार समितीची उद्या बैठक. सर्वोच्च न्यायालयात आगामी काळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी होणार असल्यामुळे उद्या बुधवारी मुंबई येथील विधान भवनात दुपारी 1:30 वाजता उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी होणाऱ्या या बैठकीला सत्ताधारी, विरोधी गट, तज्ज्ञ आणि मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला चालना मिळावी, त्यासंदर्भात वकील आणि तज्ज्ञांशी चर्चा व्हावी, न्यायालयीन लढ्याची रणनीती आखावी आदी मागण्यांसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने सरकारकडे उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी यासाठी पाठपुरावा करत आली आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार शरद पवार, नारायण राणे, समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई,
तज्ज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने, सदस्य पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाडे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदींसह 34 मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कणबर्गी मराठी शाळेतील शिशु वर्गाला सुसज्ज सुविधा. शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाशी सुसंगत पाऊल टाकत कणबर्गी येथील सरकारी मराठी शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून शिशु वर्ग सुरू करण्यात आला आहे. शाळा सुधारणा समिती, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा वर्ग आधुनिक व बालसुलभ सुविधांनी सजविण्यात आला असून तो परिसरात आकर्षणाचा विषय ठरला आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यंदापासून सरकारी शाळांमध्ये शिशु वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार कणबर्गी शाळेनेही गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षणाची नवी दिशा स्वीकारली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा सुधारणा समिती, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व आकर्षक वर्ग उभारण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष किसन सुटकर यांनी सांगितले. नृसिंहवाडी दत्त मंदिरात शिरले पाणी. राधानगरी, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दिवसभरात कृष्णा पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत 2 फुटाने वाढ झाली आहे. संथ गतीने वाढणारे पाणी आता दत्त मंदिराच्या मुख्य उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपले आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील राजापूर, तेरवाड, अनवडी, दत्तवाड बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. यामुळे जुना कुरुंदवाड शिरोळ रस्ता, राजापूर जुगुळ रस्ता, दत्तवाड मालिकवाड रस्ता, तेरवाड शिरढोण रस्ता हे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.